नमस्ते. वृद्धांचे पाय, हाडे मजबूत ठेवण्यासाठी 25 पदार्थ आणि निरोगी आयुष्यासाठी खास टिप्स. म्हातारपणात पाय मजबूत असणे, चालताना फिरताना थकवा न येणे आणि शरीरामध्ये एनर्जी कायम टिकून राहणे हे सर्व मरेपर्यंत स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी अतिशय गरजेचे आहे. माझे वय झाले, आता माझ्याने काही होणार नाही हा विचार डोक्यातून काढून टाका आणि कायम आनंदी राहा. वृद्ध व्यक्तींचे पाय व हाडे बळकट राहण्यासाठी, याशिवाय निरोगी आयुष्य जगता यावे यासाठी अतिशय महत्त्वाच्या आणि सोप्या घरगुती टिप्स. आहाराविषयी टिप्स, सुपर फूड्स आणि पोषण. 25 टिप्स. नंबर 1. कढीपत्ता. कढीपत्त्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते. रोज सकाळी कढीपत्त्याची 4 ते 5 पाने स्वच्छ धुवून चावून खावीत किंवा जेवणात त्याचा वापर वाढवावा. नंबर 2. भिजवलेले सुके अंजीर. रात्री 2 सुके अंजीर 1 कप पाण्यात भिजत घालावेत आणि सकाळी रिकाम्या पोटी ते व्यवस्थित चावून खावेत. अंजिरामध्ये हाडे मजबूत करणारे कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे सांधेदुखी आणि पायांचा अशक्तपणा वेगाने कमी होतो. नंबर 3. शिंगाड्याचे पीठ. शिंगाड्यामध्ये हाडे मजबूत करणारे घटक असतात. थंडीच्या दिवसात शिंगाड्याच्या पिठाची लापशी किंवा शिरा करून खावा. नंबर 4. आळशीची चटणी. जवसाची अथवा आळशीची चटणी रोजच्या जेवणात ठेवावी. यातील ओमेगा 3 फॅटी ॲसिड सांध्यांमधील कडकपणा कमी करते. नंबर 5. हिंगाचा वापर. डाळ किंवा भाजी बनवताना हिंगाची फोडणी आवर्जून द्यावी. यामुळे शरीरातील वात कमी होतो आणि सांधे मोकळे होतात. नंबर 6. फिटकरीचे पाणी. पाय जास्त सुजले असतील तर कोमट पाण्यात थोडी तुरटी फिरवून त्या पाण्याने पाय धुवावेत. नंबर 7. शेवग्याचा पाला. शेवग्याच्या पानाच्या रसात किंवा भाजीमध्ये प्रचंड कॅल्शियम असते. आठवड्यातून एकदा शेवग्याच्या पानांची भाजी किंवा सूप प्यावे. नंबर 8. पिकलेली पपई. पपईमध्ये असणारे घटक सांध्यांची सूज कमी करण्यास मदत करतात. आठवड्यातून 2दा पपई खावा. नंबर 9. काळे मिरे आणि मध. सांध्यांमध्ये कफ किंवा वात साठून राहू नये म्हणून रोज सकाळी 1 चिमूट काळे मिरेपूड आणि अर्धा चमचा मध एकत्र करून चाटावे. नंबर 10. राजगिरा. राजगिरा हा कॅल्शियमचा खजिना आहे. राजगिऱ्याचे लाडू किंवा वड्या दुपारी भूक लागल्यावर खाव्यात. नंबर 11. लिंबू पाणी. रोज दुपारी 1 ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यावे. यामुळे सांध्यांमधील युरिक ॲसिड बाहेर पडण्यास मदत होते. नंबर 12. कोबी आणि फ्लावर. या भाज्यांमध्ये विटॅमिन के असते, जे हाडांना कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. नंबर 13. मुरंबा किंवा आवळा कँडी. रोज जेवणानंतर 1 तुकडा आवळ्याचा मुरंबा खावा. यामुळे हाडांची झीज रोखली जाते. नंबर 14. बडीशेप आणि खडीसाखर. जेवण झाल्यानंतर रोज 1 चमचा बडीशेप आणि थोडी खडीसाखर चावून खावी. यामुळे पचन चांगले होऊन हाडांना पोषण मिळते. नंबर 15. ताजी अंबाडी किंवा चवळी. या पालेभाज्यांमध्ये हाडांना मजबूत करणारी खनिजे असतात. त्यांचा आहारात समावेश करावा. नंबर 16. कलिंगड, टरबूज. उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड खावे. याने शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहते आणि सांधे कोरडे पडत नाहीत. नंबर 17. सफरचंद. रोज 1 सफरचंद खाल्ल्याने सांध्यांमधील कार्टिलेज म्हणजेच गादी सुरक्षित राहण्यास मदत होते. नंबर 18. पुदिन्याचा चहा. दुधाच्या चहाऐवजी पुदिन्याची पाने पाण्यात उकळून तो चहा प्या. यामुळे अंगातील सुस्ती आणि पायांचे दुखणे कमी होते. नंबर 19. ज्वारी, बाजरी मिक्स भाकरी. फक्त गव्हाची पोळी खाण्याऐवजी ज्वारी, बाजरी आणि चणा डाळीचे पीठ एकत्र करून त्याची भाकरी खावी. नंबर 20. मोसंबीचा गर. मोसंबीचा ज्यूस पिण्याऐवजी मोसंबी सोलून त्याचा गर खावा. यामुळे हिरड्या आणि हाडे दोन्ही मजबूत होतात. नंबर 21. काळी खजूर पूड. दुधात काळ्या खजुराची पूड उकळून प्यायल्याने पायांच्या नसांना कमालीची ताकद मिळते. नंबर 22. कडधान्यांचे सूप. मूग आणि मटकी उकळून त्याचे उरलेले पाणी म्हणजेच कढण प्यावे. हा अशक्तपणावर उत्तम उपाय आहे. ज्यांचे हातपाय थरथरतात त्यांनी हा उपाय आवर्जून करावा. नंबर 23. आले आणि गूळ. रोज सकाळी आल्याचा छोटा तुकडा आणि गूळ एकत्र खाल्ल्याने सांधे झगडत नाहीत.
नंबर 24 सेंद्रिय खडे मीठ म्हणजेच सेंदव मीठ. जेवणात पांढऱ्या मिठाऐवजी सेंदव मिठाचा वापर करावा. हे स्नायूंच्या उत्तम आरोग्यासाठी जास्त फायद्याचे असते. नंबर 25 ताजे ताक आणि जिरेपूड. दुपारी ताकात भाजलेले जिरेपूड टाकून प्यावे. यामुळे कॅल्शियम वाढते आणि गॅसेसचा त्रास होत नाही. आयुर्वेदिक व पारंपरिक 20 उपाय. नंबर 1 शतावरी कल्प. हे कोणत्याही मेडिकल किंवा आयुर्वेदिक दुकानात सहज मिळते. रोज सकाळी 1 चमचा शतावरी कल्प कोमट दुधात टाकून प्यावा. यामुळे म्हातारपणातील अंगाचा अशक्तपणा आणि पाय गळपटून जाण्याचा त्रास दूर होतो. नंबर 2 धान्याचे पाणी मांड. तांदूळ शिजवताना जे वरचे पांढरे पाणी पेज किंवा मांड उरते त्यात थोडे सेंदव मीठ घालून कोमट असताना प्यावे. तुम्ही तांदळाच्या मांडासोबतच हाडांच्या ताकदीसाठी नाचणीचे, मुगाचे, ज्वारीचे किंवा सातूचे मांड देखील घेऊ शकता. हे आयुर्वेदात हाडांना आणि सांध्यांना शक्ती देण्यासाठी उत्तम मानले गेले आहे. नंबर 3 भीमसेनी कापूर आणि खोबरेल तेल. साध्या खोबरेल तेलात आयुर्वेदिक दुकानात मिळणारा भीमसेनी कापूर बारीक करून टाकावा. या तेलाने पायांची मालिश केल्याने नसांमधील रक्ताभिसरण सुधारते आणि पायांची जळजळ थांबते. नंबर 4 बदाम तेल. रोगन, बदाम शिरीन. रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात 3 ते 4 थेंब शुद्ध बदाम तेल टाकून प्यावे. हे सांध्यांमधील वंगण आणि मेंदूची ताकद टिकून ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 5 एरंडेल तेल आणि कोमट पाणी. आठवड्यातून फक्त एकदा रात्री झोपताना 1 कप कोमट पाण्यात अर्धा चमचा एरंडेल तेल टाकून प्यावे. यामुळे आतड्यांमधील जुना वात साफ होतो, ज्याचा थेट फायदा गुडघेदुखी कमी होण्यास होतो. नंबर 6 काळे मनुके आणि केशर. रोज रात्री 8 ते 10 काळे मनुके आणि 1 काडी केशर पाण्यात भिजत घालावे आणि सकाळी रिकाम्या पोटी ते मनुके चावून खावे. याने पायांच्या नसांना ताकद मिळते. नंबर 7 गुळवेल, गिलोय घनवटी. रोज गुळवेलाचा काढा पिणे कडू वाटत असेल तर आयुर्वेदिक दुकानात गिलोय घनवटी नावाच्या गोळ्या सहज मिळतात. रोज सकाळी 1 गोळी कोमट पाण्यासोबत घ्यावी. यामुळे सांध्यांची सूज कमी होते. नंबर 8 वेलची आणि खडीसाखर. रोज जेवणानंतर 1 वेलची आणि थोडी खडीसाखर चावून खावी. यामुळे अंगातील पित्त आणि वात शांत होतो, ज्याने सांधे जखडण्याचे प्रमाण कमी होते. नंबर 9 मोहरीच्या तेलात ओवा. मालिशसाठी मोहरीच्या तेलात 1 चमचा ओवा टाकून तेल चांगले उकळून घ्यावे. हे तेल गाळून गुडघ्यांवर आणि टाचांवर चोळल्याने तिथली दबलेली नस मोकळी होते. नंबर 10 जायफळ लेप. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात गुडघे खूप दुखत असल्यास जायफळ थोड्या कोमट पाण्यात किंवा दुधात उगाळून त्याचा लेप गुडघ्यांवर लावावा. वेदना लगेच कमी होतात. नंबर 11 अर्जुन सालीचा चहा. अर्जुन वृक्षाची साल कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात पावडर स्वरूपात मिळते. चहा करताना त्यात पाव चमचा ही पावडर टाकावी. हे रक्ताभिसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन सुधारून पायांमधील बधिरता आणि सुन्नपणा दूर करते. नंबर 12 चूर्ण स्वरूपात आवळा. बाजारात मिळणारे आवळा चूर्ण रोज रात्री जेवणानंतर अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत घ्यावे. यातील व्हिटॅमिन सी हाडांमधील कॅल्शियम टिकवून ठेवते, ज्यामुळे हाडे कायम मजबूत राहतात. नंबर 13 तुलसी अर्क म्हणजेच ड्रॉप. रोज पिण्याच्या पाण्यात तुळशीच्या अर्काचे 2 थेंब किंवा तुळशीची पाने टाकून प्यावे. तुळशीमधील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म सांधेदुखी कमी करण्यासाठी फारच फायदेशीर आहेत. नंबर 14 लवंग तेल. दातदुखी सोबतच सांधेदुखीवरही लवंग तेल गुणकारी आहे. खूप जास्त वेदना होत असल्यास साध्या तेलात 2 थेंब लवंग तेल मिसळून हलक्या हाताने लावावे. वेदना लगेच बऱ्या होतात. नंबर 15 पुदिना आणि आल्याचा काढा. 1 कप पाण्यात 4 पुदिन्याची पाने आणि छोटा तुकडा आले उकळून घ्यावे. हा काढा प्यायल्याने अंगातील वायू सुटतो आणि पायांचा जडपणा कमी होतो. नंबर 16 शेवग्याची साल. शेवग्याच्या झाडाच्या सालीचा काढा करून प्यायल्याने गुडघ्यातील पाणी कमी होणे किंवा सूज येणे या समस्येंवर आराम मिळतो. नंबर 17 पिंपळी चूर्ण. पिंपळी हे आयुर्वेदिक औषध पाचक अग्नी सुधारते, ज्यामुळे आपण खाल्लेल्या अन्नातील कॅल्शियम शरीराला नीट शोषून घेता येते.
ज्यामुळे हाडे ठिसूळ होत नाहीत. नंबर 18 निरगिली तेल. पायाच्या स्नायूंमध्ये कडकपणा आल्यास कोमट तेलात 2 थेंब निलगिरी तेल टाकून मालिश करावी. नंबर 19 शल्लाकी अर्क. शल्लाकी वनस्पतीचा अर्क सांध्यांमधील गादी म्हणजेच कार्टिलेज झिजण्यापासून रोखतो. बाजारात शल्लाकीच्या आयुर्वेदिक गोळ्या सहज मिळतात. नंबर 20 दशमूलाचा काढा. शरीरातील जुनाटवात आणि सांध्यांचे जखडणे कमी करण्यासाठी दशमूल काढा हा एक जुना आणि खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार आहे. मित्रांनो, तुम्हालाही उठता बसता पायात वेदना होत आहेत, थोडे चालले तरी पाय दुखायला लागले आहेत, थोडे काम जास्त झाले तरी अंग भरून येत असेल तर कमेंटमध्ये हो असे नक्की लिहा. घरगुती उपायांसोबतच शरीराला व्यायामाची तितकीच गरज असते. शरीराला औषधांचा चांगला गुण यावा आणि मरेपर्यंत हाडे व स्नायू बळकट राहावेत यासाठी अगदी सहज जमतील असे सोपे पण तितकेच प्रभावी 11 व्यायामाचे प्रकार. चला पाहूयात तुम्हाला रोज सहज करता येतील असे व्यायाम प्रकार. नंबर 1 चेअर स्क्वॅट्स. खुर्चीवर उठ बस. एका मजबूत खुर्चीवर ताठ बसा. दोन्ही हात समोर सरळ ठेवा आणि हातांचा किंवा कोणाचाही आधार न घेता फक्त पायांच्या ताकदीवर उभे राहा व पुन्हा बसा. यामुळे मांड्यांचे स्नायू खूप मजबूत होतात. नंबर 2 काप रेजेस. पिंढऱ्यांचा व्यायाम. भिंतीला किंवा खुर्चीला समोर पकडून उभे राहा. आता हळूहळू दोन्ही पायांच्या टाचा वर उचला आणि फक्त पायांच्या बोटांवर शरीराचा तोल सांभाळा. 2 सेकंद थांबून टाचा खाली ठेवा. यामुळे पायांचे घोटे आणि पिंढऱ्या दणकट होतात. नंबर 3 नी एक्सटेन्शन. खुर्चीवर पाठीचा कणा सरळ ठेवून बसा. आता उजवा पाय गुडघ्यातून समोर सरळ हवेत उचला. पायाची बोटे स्वतःच्या दिशेने खेचा. 5 सेकंद थांबून पाय खाली घ्या. असे दुसऱ्या पायाने करा. हा गुडघेदुखीवर सर्वोत्तम उपाय आहे. नंबर 4 हॅमस्ट्रिंग कर्ल. खुर्चीच्या मागे उभे राहून तिला हाताने पकडा. आता डावा पाय गुडघ्यातून मागे दुमडून टाच नितंबाच्या म्हणजे हिप्सच्या दिशेने वर आणा. 5 सेकंद रोखून मग पाय खाली ठेवा. यामुळे गुडघ्याच्या मागच्या नसा मोकळ्या होतात. नंबर 5 सॉकर किक. पायाने हवेत लाथ मारणे. सरळ उभे राहून खुर्चीचा आधार घ्या. आता एक पाय गुडघ्यात न वाकवता हळूच समोरच्या बाजूला हवेत उचला. जसे की आपण फुटबॉलला हळूच लाथ मारतो. यामुळे मांड्यांच्या पुढच्या भागाला ताकद मिळते. नंबर 6 साईड लेग रेज. पाय बाजूला उचलणे. खुर्चीला एका हाताने पकडून सरळ उभे राहा. आता शरीराची रेषा सरळ ठेवून डावा पाय हळूहळू डाव्या बाजूला हवेत उचला आणि खाली ठेवा. या व्यायामामुळे कंबर आणि नितंबाचे सांधे मजबूत होतात, ज्यामुळे चालताना तोल जात नाही. नंबर 7 टँडम वॉकिंग. एका रेषेत चालणे. भिंतीचा आधार घेत जमिनीवर एका सरळ रेषेत एकामागे एक पाऊल टाकत चाला, जेणेकरून मागच्या पायाचे बोट पुढच्या पायाच्या टाचेला स्पर्श करेल. यामुळे मेंदू आणि पायांचा समतोल कमालीचा सुधारतो. नंबर 8 अँकल रोटेशन. गोठे गोल फिरवणे. बेडवर किंवा खुर्चीवर आरामशीर बसा. एक पाय जमिनीपासून थोडा वर उचला आणि पाऊल गोट्यातून आधी 5 वेळा उजवीकडून डावीकडे क्लॉकवाईज आणि मग 5 वेळा डावीकडून उजवीकडे गोल फिरवा. यामुळे पायांचा जडपणा दूर होतो. नंबर 9 टोकल. बोटांची हालचाल. जमिनीवर किंवा खुर्चीवर बसून पायाची बोटे आतल्या बाजूला घट्ट दुमडा, जशी आपण हाताची मूठ आवळतो, आणि पुन्हा मोकळी करा. हा सोपा व्यायाम रोज 10 ते 15 वेळा केल्याने तळपायांचे स्नायू मजबूत होतात व टाचदुखी थांबते. नंबर 10 वॉल पुशअप. भिंतीवर जोर काढणे. भिंतीपासून एक पाऊल दूर उभे राहा. दोन्ही हात भिंतीवर छातीच्या रेषेत ठेवा. आता कोपर वाकून छाती भिंतीच्या दिशेने न्या आणि पुन्हा मागे पुश करा. यामुळे संपूर्ण शरीराचा वरचा भाग आणि पाठीचा कणा मजबूत होतो, ज्यामुळे चालताना शरीर पुढे झुकत नाही. नंबर 11 टाचांवर उभे राहणे. भिंतीचा आधार घेऊन दिवसातून 2 ते 3 वेळा काही सेकंद टाचांवर उभे राहावे. यामुळे घोटे मजबूत होतात. तुम्हाला यातील कोणती टीप सगळ्यात जास्त उपयुक्त वाटली, जी ती तुम्ही सहजपणे रोज करू शकता, ते कमेंट करून नक्की सांगा. आजच्या या नवनवीन आणि सोप्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या तेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिवाराला शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.